नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। हुतात्मा राजगुरू स्वशील फाउंडेशन राजगुरुनगरच्या माध्यमातून रखरखत्या उन्हात गोशाळेतील मुक्या जनावरांचे हाल होऊ नये म्हणून पाबळ येथील पद्ममणी जैन श्वेता मंदिर तीर्थपेढी संचलित पांजरपोळे या गोशाळेमध्ये 4 टन चारा दान करण्यात आला। 10वीच्या निकालात पुण्याच्या लेकीचा डंका, रावी नामजोशीला 100% गुण, रावीवर पालकांसह शाळेकडून कौतुकाचा वर्षाव। विशेष म्हणजे रावीने कोणतीही क्लासला न जाता 100 पैकी 100% पाडलेत, ही एक अभिमानाची गोष्ट आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे। निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले। शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकायदेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत 31 मे पूर्वी ही नदीपात्रातील बांधकामे पाडून नदीचे मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर बालमंदिराचा विद्यार्थी शिवम वाघमारे चर्चेत। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येक विषयात 35 मार्क घेऊन पास, गावकऱ्याकडून गुलाल झळून काढली मिरवणूक। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे।